आत्मा म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, तर तो एक ईश्वरी अंश असतो बरं. जो तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, तुमच्या सगळ्या टीमच्या शरीरामध्ये आहे. बरोबर. आणि हा आत्मा ईश्वरी अंश असल्यामुळं तुम्ही त्या आत्म्याला काहीही मागा, तो तुम्हाला तथास्तु म्हणेल. अच्छा. आणि मी प्रिन्सिपल असं मांडलेलं आहे, आत्मा इतका प्रबळ आहे, हां. जोपर्यंत तुम्ही आत्म्याला रिक्वेस्ट करता, त्याच्या चांगल्या प्रवृत्तीने काम करता, तोपर्यंत तुम्हाला काही होत नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार येणार नाही आणि तुम्ही तुम्हाला वाटेपर्यंत मरणार देखील नाही. यू डू नॉट डाय अनलेस अदरवाइज यू वॉन्ट टू डाय. ओ. तर हे इतकं आत्म्याचं महत्त्व आहे, हे कुणी जाणत नाही. म्हणून मी आत्मानंदावरती पुस्तक लिहिलं. बरं. याच्यामध्ये मृत्यू म्हणजे काय हे लिहिलं, मृत्यू कसा येतो ते बरं. लिहिलं, ओके. मृत्यूनंतर आपलं काय होतं ते लिहिलं आणि पूर्णपणे हे त्याच्यामध्ये बऱ्याचशा केसेस लिहिलेल्या आहेत, ज्यांच्या प्रत्यक्ष अनुभव घेतलेले अशा लोकांचे अनुभव आहेत. बरं. आणि या पुस्तकाचं प्रकाशन मी कोविडमध्ये करायचं ठरवलं होतं. ऑनलाईन प्रकाशन केलं आणि डॉक्टर भटकरांच्या हस्ते ह्याचं प्रकाशन केलं अरे होतं. वा. आणि आमच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे जे कुलपती होते डॉक्टर बापट, ते त्याला उपस्थित होते. बर. त्या दोघांनी हे पुस्तक खूप अप्रिशिएट केलं आणि डॉक्टर भटकर मला म्हटले की सर, हे पुस्तक एवढं चांगलं झालेलं आहे, इफ यू ट्रान्सलेट दिस इन टू इंग्लिश आय विल टेक यू टू द ऑक्सफर्ड आणि गेट इट पब्लिश्ड. ओ वाव. तर इतकं ते पुस्तक चांगलं झालेलं होतं असं मला कल्पना नव्हती, कारण हे माझं काम नाहीच आहे बेसिकली. आणि त्याच्यामुळेच याच्यामध्ये सुरुवातीलाच मी लिहिलेलं आहे, इदम न ममम. हे माझं नाही आहे, हे कुठलं तरी ईश्वरी ज्ञान आहे, त्याचं इंट्युएशन मला झालं आणि मी फक्त पेन डाऊन केलं. अशा पद्धतीने पुस्तक पूर्ण झालं. आणि मग ती प्रेरणा जी होती पण ना, कुठून आली प्रेरणा ही या पुस्तकाबद्दलची? ही कॉस्मिक एनर्जी असते, ती तुम्हाला प्रेरित करते. तो अनुभव मी घेतला. म्हणजे ते तुम्हाला असं एकदा असं तुम्ही बसलेले असताना इन्साइट मिळालं का तुम्हाला? मी रोज सकाळी बसून लिहायचा प्रयत्न करत होतो या विषयावरती. त्यावेळेस मग एक कुठला तरी ट्रान्स असल्यासारखा मला अनुभव तो आला. विचार आला डोक्यात. आणि त्याच्यामधून जे विचार येत होते ते मी ते तुम्ही पेन डाऊन लिहिले. करत गेलो. अच्छा. अशा पद्धतीने आत्मानंद पूर्ण झालं, ते पब्लिश पण झालं. बरोबर. मग विचार असा मनात आला की आपण लिहू शकतो, तर वाय नॉट आय राईट मे बी नॉवेल बेसिकली इंग्रजीमध्ये. म्हणून मी बसलो होतो आणि मग मनामध्ये एक संकल्पना आली आणि त्याच्यातून या विस्पर्स ऑफ डेस्टिनी या कादंबरीचा जन्म झाला. आणि ते पुस्तक बऱ्यापैकी गाजलं. ते इतकं गाजलं की त्याने मला फिक्शन रायटर, इमर्जिंग फिक्शन रायटर ऑफ इंडिया म्हणून 2024चं मला अवॉर्ड डिक्लेअर केलं. अरे वा 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 वा, क्या बात आणि आहे. 11 जानेवारी 2025ला मला कलकत्त्याला बोलवलं ते घेण्याकरता. पण आत्ता जास्त मी लिखाण करतो ते आध्यात्मिक करतो. हो. म्हणजे आध्यात्मिक. मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की तुम्ही तर तांत्रिक शिक्षणाकडून ललित लेखनाकडे आलात आणि मग ललित लेखनाकडून आता तुम्ही आध्यात्मिक लेखन करायला लागलात. तर हे अध्यात्माकडे वळण्यासाठी काय प्रेरणा कुठून आली ही प्रेरणा? तर आत्मानंद पुस्तक केल्यानंतर सगळेजण ते ॲप्रिशिएट करत होते. पण मला खंत होती की माझ्या सुना, माझ्या नाती हे पुस्तक वाचू शकत नाहीत, कारण त्या सगळ्या इंग्रजी माध्यमातल्या आहेत. अच्छा. मग त्याचवेळी मला असं जाणवलं की आपल्यावरती ज्यांचे आशीर्वाद असे श्री माऊली, ज्ञानेश्वर माऊली, त्यांनी भगवद्गीतेवरती भाष्य केलेलं आहे, क्रिटिक केलेलं आहे. माऊलींनी जे लिहिलेलं सगळं प्राकृतामध्ये लिहिलेलं आहे, पण माऊलींनी जे लिहिलेलं आहे ते भगवद्गीतेवरती लिहिलेलं आहे. हो. भगवद्गीतेचे 18 अध्याय, 700 श्लोक. हो ना. माऊलींनी त्याचे 7000 श्लोकामध्ये रूपांतर केलं. बरोबर. तर आता हे लोकांच्यापर्यंत कसं जाईल? कारण आय वॉन्टेड टू कनेक्ट भगवद्गीता विथ ज्ञानेश्वरी. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं काहीच नाही आहे, ते भगवद्गीताच आहे. मग माझ्या मनामध्ये विचार आला की आपण असं का करू नये की आपण संस्कृतमधला श्लोक भगवद्गीतेचा घ्यायचा, त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करायचं, त्याचं मराठी ट्रान्सलेशन करायचं आणि मग त्याच्यावरती जो श्लोक आहे तो काव्यामध्ये लिहायचा. अच्छा. जे काव्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावरचं जे माऊलींचं क्रिटिक आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी जे लिहिलेलं आहे, माझ्या सिम्प्लिफाईड मराठीमध्ये लिहायचं आणि त्या मराठीचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करायचं. असा प्रत्येक श्लोक
करत करत जायचं. आता ईश्वर कृपेने 8 अध्याय माझे पूर्ण झालेले आहेत बरं. आणि पुढचे 10 अध्याय आता ईश्वर कृपेने होईल. तोपर्यंत काही मी जाणार नाही असं मला वाटतं. नाही कसलं काय आत्मानंद. हो. नाही ही संकल्पनाच आहे ना बेसिकली, माझ्याकडून काहीतरी कार्य व्हावं असं ईश्वरी योजना जर असेल असणार, तर ते कार्य मी पूर्ण करणार, हा कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये. ऑफकोर्स त्यामुळे मी ते पूर्ण करणार, त्यामुळे मी हळू लिहितोय. नाही नाही नक्कीच. केवढा असं ते एक्सरसाइज आहे हा. मोठं धनुष्य आहे, पण ते पेलवते असं दिसतंय मला, कारण 8 अध्याय तर मी पूर्ण केलेत, पुढचे पूर्ण करेन. म्हणजे त्याच्यानी ज्ञानेश्वरी पण समजणार आहे आणि भगवद्गीता पण समजणार आहे एकाच ह्याच्यातून. आणि पुढच्या जनरेशनला आणि पुढच्या जनरेशन पर्यंत हे पोहोचेल. आणि शिवाय त्याच्यामध्ये तुमची ती काव्य बनवण्याची पण एक कविता करण्याची जी काय माझी आतली उर्मी आहे ती पण त्याच्यामध्ये आहे.